अंबरनाथमध्ये 208 संशयित मतदान प्रकरणी आता राजकारण तापायला लागलेलं आहे. कारण आता भाजपनंतर काँग्रेसनी देखील शिवसेनेवरती आरोप केलेला आहे. तर काँग्रेसचे उमेदवार प्रदीप पाटील आपल्यासोबत आहेत. प्रदीपजी, काल तुम्ही ज्या पद्धतीने त्या हॉलवरती गेलेलं, काय नेमकं तुमचं निदर्शनास आलं आणि काय तुम्ही तक्रार केली? आमच्या निदर्शनास आलं का इथे लग्न कार्य नसताना 150 महिला पहिल्या आल्यानंतर काही 150 काही महिला पळून गेल्या. पण आमचा आरोप नाही, हे आम्ही छाती ठोकपणे सांगतो का ह्या बोगस मतदानासाठी आणल्या होत्या. या महिला आपल्या ताब्यात आहेत. पोलिसांनी त्यांची ID घरून मागवावेत. प्रत्येक बघा ID लग्नाला आलेत, कोणाच्या तो पॉकेटमध्ये कुठेतरी ID असेल ना. ते म्हणतात कोणीच आम्ही ID नाही आणला, नवरदेव असेल ना, नवरी असेल ना, कोणतरी असेल, आम्ही तेही चला त्यांचे आरोप मान्य करतो. पण तुम्ही एक काम करा, हे सगळे भेवंडीचे आहेत ना, त्यांना दिला ना, मग त्यांची ID मागवा आणि या मतदार यादीमध्ये चेक करा. विषय संपला. आधार कार्ड घ्या, चेक करा, त्यांचा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. ते जर इथल्या यादीमध्ये ते सगळे आढळतात तर त्यांच्यावर, आणि ज्यांनी, आम्ही त्या महिलांवर तर नाहीच बोलणार, आम्ही ज्यांनी आणलेत ना त्यांच्यावर, ज्यांच्या हॉलमध्ये हे केलेलं आहे प्रकरण, त्यांच्यावर कारवाई होईल. नेमकी काय कारवाईची तुम्ही मागणी केलेली? आम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. आणि ही लोकशाहीची हत्या आहे. आणि याला हे शिवसेनेला कळलं नाही का हा बोगस उमेदवार दिलेला होता, ज्याची कुठलीच लायकी नसताना त्याला उभं केलं आणि आज त्याने हा प्रकार केलेला आहे. आणि त्यांच्या नावाला कलंक लागलेला आहे. शिवसेनेचं नाव खराब झालं. आम्ही त्या पक्षाला, मोठा पक्ष, आम्ही आरोप करणार नाही, नेते चांगले आहेत. पण हे जे असे कार्यकर्ते जर घेतले, कालपर्यंत काँग्रेसमध्ये असणारा, परवा त्याच्या अगोदर BJPत असणारा आणि आज पुन्हा शिवसेनेत येणारा, हा काय सक्षम कार्यकर्ता नव्हता. त्यांनी त्याची बोगसपणा केलेली आहे. आणि ते पोलिसांनी, आमची मागणी आहे, आम्हाला काही एकदम कोणाला फासावर लटका नाही, पण आमची अशी मागणी आहे की त्यांची ID बोलवा. त्यांनी आमचे आरोप केलेत ना, लग्नासाठी आलेत, मग त्यांची ID चेक करा, त्यांचे रेशन कार्ड चेक करा, आणि ते इकडच्या याद्याच्यात असतील तर मग यांच्यावर कारवाई करा, कारण की यांनी आणलं आहे त्यांना. दुसरीकडे पाहिलं तर त्यांनी सांगितलं की कुठंतरी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, त्याच्यामुळे भाजप आणि काँग्रेस हे एकत्र येऊन अशा प्रकारचं हॉलमध्ये घुसून त्या महिलांना मारहाण करणं, अशा प्रकारचा प्रकार त्यांनी घडून आणले. सांगतो, पोलीस खाते आलं होतं, पोलीस आल्यानंतर सगळा प्रकार झालेला आहे. पोलिसांना बोलवल्यानंतरच तिकडे सगळे कार्यकर्ते पोचलेत. आम्ही पोलिसांच्या अगोदर कोणीही गेलो नाही आहे. पोलिसांना माहिती दिली, साहेब तुम्ही या, आरोंना बोलवा. पण पोलीस आले, टायमावर वेळेवर आले, पकडलं गेलं. त्यांना सांगितलं तो वधूवर असतील तर आमचं काही हरकत नाही, पण तुम्ही त्यांची ID चेक करा. एकही महिलेकडे ID नाही आहे. जर 150 महिला आलेत लग्नाला, पुरुष कमी, फक्त महिला होत्या, आणि त्याच्यामध्ये त्यांची ID चेक केले तर आता क्लिअर होईल. ते आमच्यावर लाख आरोप करतील, आम्ही एकच आरोप करतो, त्यांची ID चेक करा. इथल्या याद्या, मतदार याद्या जागेवर आहेत, आजही आहेत उपलब्ध, त्या चेक करा. त्यांची नावं असतील तर यांच्यावर गुन्हे दाखल करा. भिवंडी पॅटर्न म्हणजे काय? म्हणजे आता तुम्ही पाहिलं की मालेगाव, मुंब्रा आणि नंतर भिवंडी या तिन्ही ठिकाणहून ते आलेले असा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी पण तसं सांगितलेलं आहे. काय नेमकं भिवंडी पॅटर्न काय? भिवंडीमध्ये हा स्लम एरिया आहे आणि प्रत्येकाला पैशाची चणचण असते, आणि त्या गरिबीचा फायदा हे राजकारणी उचलतात. ज्यांना राजकारणात कधीच यश लाभलेलं नाही आहे ते हे उचलतात. आणि आता हा प्रकार उघडीस आला. म्हणून आमची शासनाला, प्रशासनाला, माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय खासदारांना विनंती असेल काय याच्यावर तरी कारवाई झाली पाहिजे. कारण की हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. भिवंडी परिसरातून 150-200 नावं टाकली. मग याच्यामध्ये कोण कोण अधिकारी, कोण कोण होता, हे तर पहिले आरोपी आहेत. कृष्णा रसाळ पाटील आणि त्यांचे सहकारी हे पहिले आरोपी आहेत, कारण त्यांच्या हॉलमधून उपलब्ध झालेले आहेत. कारण की लग्न असेल ना तर आम्हाला विरोध नाही लग्नाला, पण तुम्ही ID चेक करा, इन्व्हेस्टिगेशन चेक करा. आम्ही जर खोटं असेल तर आम्हालाही शिक्षा झाली पाहिजे, आम्ही खोटे आरोप करत असेल तर. तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा किंवा आम्ही कायदेशीर नोटीस पाठवणार, आमच्या हॉलची बदनामी केली आहे, मारहाण केली आहे, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. पोलीस आहेत, पोलिसांनी CCTV फुटेज चेक करावे. आमच्याकडे रेकॉर्डिंग, आम्ही कुठलाही पहिला हॉलवर कोण गेला नाही आहे. आम्हाला माहिती मिळाल्यानंतर, गुप्त माहिती मिळाल्यानंतर, काही वॉचमॅन आणि काही इतर लोकांकडून का दादा इधर आहे, आम्ही फक्त पोलिसांना बोलूनच तिकडे गेलो आणि पोलिसांनीच रेड केली आहे. त्यानंतर आम्ही तिथे आलो आहे. आता शेवटचा एक प्रश्न आहे की आज म्हणजे काल रात्री ही प्रकरण घडलेलं आहे. आत्तापर्यंत चौकशी सुरू आहेत, अनेक गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे जसं पैसे वाटप आरोप करण्यात आला, EVM मशीनचा आरोप करण्यात आला, आणि आता 208 हे संशयित बोगस मतदार समोर आणण्यात आले. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अद्यापही कुठलाच गुन्हा दाखल केला नाही आहे. आता तुमची पुढची भूमिका काय असणार? पोलीस आता कुठली इन्व्हेस्टिगेशन करतं, त्या महिलांची जेवढी नावं लिहून त्यांच्या याद्यांमध्ये नावं असतील
तर मग 100% आहेत नावं. मतदार बोगस करायला आले म्हणजे 100% त्यांचे नावं आहेत आणि ती नावं असतील तर त्यांना ही ID त्यांची नावं बनवणाऱ्यापर्यंत अधिकाऱ्यांपासून तर जे याला कारणीभूत आहेत ज्यांनी आणलेत त्यांना, कारण की त्यांच्या हॉलमध्ये भेटलेले आहेत, त्यांनी आणलेले ते उमेदवार आहेत तिथले, त्यांच्यावर कारवाई व्हावी आमची मागणी असेल, अन्यथा आम्ही आंदोलन करून ही लोकशाहीची हत्या आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 208 संशयित पकडले गेलेले जे मतदार आहेत यानंतर अंबरनाथमध्ये कुठंतरी राजकीय वातावरण तापायला लागलेलं आहे. आज मतदान असेल तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण आहे. प्रत्येक चौकावरती पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. कुठंतरी त्यांच्यावरती कारवाई करावी, शहानिशा करावी, अन्यथा आंदोलन करणार असं काँग्रेस आणि त्याचबरोबर शिवसेनेकडनं प्रशासनाला आणि पोलिसांना इशारा देखील देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.